आयुष्यात पहिल्यांदा असं जंगल बघितलं की जे आपण इतिहासामध्ये जावळीच्या खोऱ्याबद्दल म्हणजे अफजल खानाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांनी जेव्हा त्याला बोलवलं तर ते रडतोंडीचा घाट आणखीन वगैरे ते जितकं घनदाट जंगलाविषयी लिहिलेलं आहे तर तसंच ते जंगल आहे असं मनामध्ये पहिलं इम्प्रेशन त्याच्यातलं आलं. आणि त्यातनं जाता 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 जे मंदिराचा जो उल्लेख केला आहे तर तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. आणखीन मग तिथनं वरती गड गाठणं काही शक्य नाही अशा त्या वेळेला आम्ही साधारण पोहोचलो तिथे आणि मग मंदिरावरतीच राहू असं ठरवलं. पण मंदिराची कल्पना आमच्या शहरी डोक्यामध्ये अशी की छान भिंत बांधली असतील, वरती कळस झेंडा वगैरे दिसेल, मारुती रायांची मूर्ती असं असेल. पण प्रत्यक्ष जेव्हा पोहोचलो होतो तेव्हा तिथे दोन्ही बाजूने येणारे ओढे, घनदाट जंगल, आणखीन मागे फक्त चौथरा आणि त्याच्यावरती मारुती रायांची मूर्ती असं फक्त एवढं दृश्य होतं. ते बघून हाबकलोच. म्हणजे शहरी लोकांच्या दृष्टीने अशा याच्यात राहायचं असं एक थोडासा भाग होता. मग रात्री तिथे राहिलो. आणखीन मग त्यावेळेला ट्रेकिंग मध्ये की चुलीवरती स्वयंपाक करायचा वगैरे असा भानगड असते ना, तर ते लाकडं तोडण्यासाठी जेव्हा आम्ही आत गेलो तर समोरच अस्वल पहिल्याच भेटीच्या संध्याकाळी. आणखीन आम्ही ऑन फूट अस्वल अगदी 5-10 फुटावरती